शंखं चक्रं जलौकान् दधतमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्ध्यां शुकपरिविलसन् मौलिमङ्भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलस चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं निखिलगदवन प्रौढदावाग्निलीलम्. आता मी माझ्या सर्व आप्तजनांना, सर्व गुरूंना प्रणाम करून हे सत्र सुरू करते. मी माधवी, मी द्वितीय वर्ष आयुर्वेदाची विद्यार्थिनी आहे. आज आपण अष्टांग हृदय संहितेच्या 5व्या अध्यायाचे म्हणजेच द्रवद्रव्य विज्ञान या अध्यायाचे अध्ययन करणार आहोत. ह्या पूर्ण सत्रामध्ये आपण टीका वाचनसुद्धा करणार आहोत. आपल्याला बेसिक माहिती पाहिजे की कोणी अष्टांग हृदयावरती कोणी टीका लिहिली आहे आणि कोणत्या कोणत्या टीका आहेत. तर 2 टीका आहेत, सर्वांग सुंदर टीका आणि आयुर्वेद रसायन. सर्वांग सुंदर टीका ही अरुण दत्तांनी लिहिली आहे आणि आयुर्वेद रसायन ही हेमाद्रींनी लिहिली आहे. का वाचायची टीका? तर आपल्याला ग्रंथकारांनी सांगितलेला, त्यांना जो जसाचा तसा अर्थ सांगायचा आहे तो अर्थ आपल्याला समजला पाहिजे, म्हणून आपण टीका वाचन करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला बिटवीन द लाईन्स अर्थ समजला पाहिजे. नेक्स्ट, आपण जेव्हा गाडगीळ सरांचं पुस्तक बघतो तेव्हा त्यामध्ये त्यांनी स्टार्टिंगला जलाचे प्रकार सांगितलेत, हे सुद्धा टीकाकारांनी सांगितलेले आहेत. तर जलाचे 2 प्रकार आहेत, दिव्य आणि भौम. तर दिव्य जल म्हणजे काय? जेव्हा अंतरिक्षातून जे जल खाली येते, ठीक आहे, तर ते जमिनीला स्पर्श करण्याच्या आधी जे असतं तर त्याला आपण दिव्य जल म्हणतो. आणि भौमजल म्हणजे काय? जेव्हा त्या जलाचा संपर्क पृथ्वीशी होतो, जमिनीशी होतो, तेव्हा त्याला आपण भौमजल असे म्हणणार. आता भौममध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, गांग आणि सामुद्र. त्याच्यातला आत्ता आपण गांग जलाचे गुणधर्म बघणार आहोत आणि पुढे सामुद्र जलाचे पण बघणार आहोत. ठीक आहे. अथ तोय वर्गा हा जीवनंतर्पण हृद्यं लाधी बुद्धी प्रबोधनम तन्वव्यक्तरसमृष्टं शीतं लघ्वमृतोपमं गंगांबुनभसो भ्रष्टं स्पृष्टं त्वर्केन्दुमारुतैः हिताहितत्वे तद्भूयो देशकालावपेक्षते. ठीक आहे. आता हे गंगांबू कसं आहे? जीवन देणारं म्हणजे ओज धातूची वृद्धी करणारं आहे, ओजो वृद्धिकरम. तर्पणम क्लमहृत म्हणजेच क्लमाचं हरण करणारा आहे, थकवा नाहीसा करणारा आहे. हृदयम हृदयास हितकारक आहे. लादी आल्हादन करणारा आहे. बुद्धी प्रबोधनम म्हणजे बुद्धीसाठी सुद्धा हितकारक आहे. मग आता धी, धृती, स्मृती हे कन्सेप्ट्स आपले झालेलेच आहेत ऑलरेडी, बरोबर. तर ह्या बुद्धीच्या ह्या सर्व कार्यांमध्ये हे गंगांबुजल असं आपल्याला उपयोगी ठरणार आहे. तणू म्हणजे स्वच्छम. अव्यक्त रसम म्हणजे ह्याला कोणताही रस नाही असं सांगितलं आहे. अनभिव्यक्त कोणताही रस नाही म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे प्रत्येक द्रव्य जे आहे ते षड्रसात्मक आहे. मग त्याच्यामध्ये अधिक्य आणि मधुर रस असेल तर त्याला आपण मधुर रसाचं द्रव्य म्हणतो. तसंच पण इथे काय व्यक्त होत नाही आहे रस, म्हणून म्हटलंय अनभिव्यक्त षड्रसम इत्यर्थः. नंतर मृष्टम म्हणजे जिव्हेंद्रियम प्रियम, जे जिभेला छान वाटतं, आवडणारं आहे असं मृष्टम. शीतम स्पर्शवीर्याभ्याम म्हणजे स्पर्शाने सुद्धा आणि वीर्याने सुद्धा शीत आहे. लघु शीघ्रपाकम म्हणजे हे लवकर पचतं, आपल्याला पाणीसुद्धा पचवायला लागतं. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं, ठीक आहे. पुढे अमृतोपमम म्हणजे अमृताप्रमाणे आहे. अमृताप्रमाणे म्हणजे नेमकं काय? तर दोषांना सम ठेवणार आहे. त्रिदोषघ्न आहे. त्रिदोषघ्नत्वम
धातू साम्य कृत्वा विष अरती जित्वादी गुणैरशेषैः युक्तम. इथं आहोत आपण. त्रिदोषगण आहे, धातू साम्य करणारा आहे, कृत्वा विषावरती जिंकणारा आहे, अरती आपण पहिल्या अध्यायामध्ये अरती बघितली होती, बेचैनी, अरतीचा नाश करणारा आहे, जित्वा अरती जित्वा, विषावर जिंकणारा जित्वा, असे ह्याचे गुण आहेत. नभसो भ्रष्टम अंतरिक्षात पतित, म्हणजे काय, नभामधून खाली येणार, पतितात. अर्केंदू मारुतैही म्हणजे रवी चंद्रानिलैही, कसं आहे हे गंगांबू, ज्या असं दिव्य जल आहे, असा प्रकार आहे तो जलाचा की ज्याच्यावरती सूर्याचा आणि चंद्राचा संस्कार झाला आहे. अर्केंदू मारुतैही, अर्क म्हणजे सूर्य आणि इंदू म्हणजे चंद्र. स्पृष्टम संबद्धम सत, स्पृष्टम म्हणजे स्पर्श, ठीक आहे. अर्क इंदू म्हणजे सूर्य आणि इंदूचा स्पर्श झाला आहे असा. हिताहितत्वे तद्भूयो देशकालावपेक्षते, म्हणजे पथ्य अपथ्य आपण कसं ठरवणार आहे, देश आणि काल ह्याच्या स्वभावानुसार ठरवणार आहे, कोणत्या देशात ते पडतं आहे, कोणत्या काळात ते पडतं आहे. आता आपण पुढे बघू ह्याचे प्रकार, कोणतं हीन सांगितलं आहे, कोणतं श्रेष्ठ सांगितलं आहे, ठीक आहे. हां, पुढचा श्लोक आहे, येनाभिवृष्टमम्लं शाल्यन्नौ राजते स्थितम अक्लिन्नम अविवर्णंच तत्पेयम गांगम अन्यथा सामुद्रं तन्न पातव्यम मासाद अश्वयुजाद्विना. येन, आता इथं येन म्हणजे कोणाबद्दल विषय चालला आहे, अंबुना, जलाबद्दल. येनाभिवृष्टम जे खाली आलं आहे त्याचा संपर्क, शाल्यन्नम राजते स्थितम, काय करणार आहोत आपण, त्याची टेस्टिंग करणार आहोत. कशी करणार आहे टेस्टिंग, तर रजत पात्र घ्यायचं, त्याच्यामध्ये आपल्या शाली टाकायच्या, शाली म्हणजे तांदूळ, त्यामध्ये ते जे जल आहे ते टाकायचं आहे. अक्लिन्नम, जर का ते अक्लेदयुक्त असेल, अविवर्णम असेल म्हणजे कोणत्याही प्रकारचा कलर चेंज दिसत नाही आहे आपल्याला, ठीक आहे, तर ते पिण्यालायक आहे. पुढे अन्यथा इथं काय दर्शवणार आहे, जर का त्याला विवर्ण आला आहे कोणत्या प्रकारचा, क्लेद आला आहे, तर ह्याचा अर्थ ते पिण्यालायक नाही आहे, ठीक आहे. सामुद्रं तन्न पातव्यम मासादा श्वयुजा द्विना, सामुद्र जल जे आहे, भौमामध्ये आपण 2 बघितले होते, गंगा आणि समुद्र, तर जे आता समुद्र जलाचं चाललंय, समुद्र जल पिण्यालायक बिलकुल नाही आहे. न पातव्यम पान निषेध उपलक्षणार्थ. मासाद अश्वयू, अश्विन मासामध्ये काय होतंय, काल स्वभाव्यात पथ्यम वेती भावहा, म्हणजे काल स्वभावामुळे अश्विन मासामध्ये काय होणार आहे, ह्यावरती काल स्वभाव होणार आणि ते पिण्यालायक होणार. फक्त ह्याच महिन्यामध्ये आपण समुद्र जलाचे सेवन करू शकतो. पुढे जाऊ. ऐंद्रांबू सुपात्रस्थम अविपन्नम सदा पिबेत तद्भावेच भूयिष्ठम अंतरिक्षाणुकार्यत शुची पृथ्वीसित श्वेते देशे अर्क पवनाहत. ऐंद्रांबू बद्दल सांगितले. आता गंगांबू झालं, समुद्र जल झालं, आता ऐंद्रांबू. काय ऐंद्रांबू, ऐंद्रम अंतरिक्षम वरतूनच येणार आहे ऑफकोर्स. अंबू गांगजल, इथे गांगजल कन्सिडर करायचं आपल्याला. सुपात्रस्थम शुद्ध सौवर्णादी पात्रस्थम, अशा जेव्हा ते गांगजल आपण अशा सुपात्रस्थम स्वच्छ अशा भांड्यामध्ये अविपन्नम अदूषित अविनष्टम पिबेत, म्हणजे कोणतंही विपन्न नाही आलेलं अशा देशामध्ये किंवा अशा पात्रामध्ये जेव्हा आपण त्याला कलेक्ट करतो तेव्हा आपण त्याला ऐंद्रांबू म्हणणार आहोत.
आता विपन्न ह्या शब्दाचा एक्झॅक्ट जर का आपण अर्थ घेतला तर जेव्हा पण म्हणजे आधीच्या काळामध्ये किंवा आधीच्या काळामध्ये आपण म्हणू शकतो की जेव्हा पण समुद्रातले किंवा नद्यांमधले खाली जे जीव आहेत ते जर का वरती मेलेले दिसले तर आपण काय म्हणणार, विपन्न झालं. ठीक आहे, विपन्न झालं म्हणजे सर्व जे जीवजंतू आहेत ते सर्व मरून गेले. आता इथं आपण मग बघणार आहे अविपन्नम. तद्भावे दिव्य अभावे म्हणजे आता काय, दिव्य जलाचा अभाव असेल तर काय करायचं. शुची तद्भावेच भूमिष्ठम अंतरिक्षानुकार्यत. शुची निर्मला अशा ते जे जल आहे, दिव्य जल कसं होतं, लगेच अंतरिक्षातून आलं होतं बरोबर, आणि मग ते आपण कलेक्ट केलं होतं, मग त्याला आपण इंद्रांबू म्हणणार वगैरे वगैरे बघितलं आपण. तर आता काय आहे की दर महिन्यात दर ऋतूमध्ये पाऊस नसतो बरोबर. मग आता आपण काय करणार आहे, त्याला एका चांगल्या ठिकाणी स्टोअर करणार आहे. मग इथं ते दिलंय दिव्य अभावे, काय करायचं आहे, कोणत्या ठिकाणी स्टोअर करायचं ते दिलंय. शुची निर्मला पृथ्व असित श्वेते म्हणजे अशा अश्वेत म्हणजे कृष्ण कृष्ण अशा ठिकाणी, श्वेते किंवा धवल श्वेत वर्णाच्या जमिनीवर आपण ह्याचं स्टोरेज करू शकतो. देशे अर्क पवनाहतम आणि जिथे कसा देश पाहिजे, जिथे अर्क आणि पवन म्हणजे सूर्य आणि वायूचा त्या पाण्याला स्पर्श झाला पाहिजे असं ठिकाण पाहिजे. नाही तर आजकाल आपण काय बघतो की आपलं, तुम्हाला काय वाटतं की तुम्ही कसं पाणी पिता, त्याला हवा लागते का, ऊन लागतं का, काय पडल म्हणून आपण लगेच ते भांडं झाकून ठेवतो, नाहीतर मग बॉटलचं झाकण लगेच लावून टाकतो. ठीक आहे, आता आपण अजून इंटरेस्टिंग होणार आहे लेक्चर, आपण पुढे बघूया काय. आता पुढे दिलंय की पाणी कसं नाही प्यावं. न पिबेत पंक शैवाल, न पिबेत पंक शैवाल. पंक म्हणजे काय, कर्दमहा कर्दमहा म्हणजे चिखलयुक्त असं पाणी. शैवाल शेवाळ आलेलं, तृण आलेलं, नंतर काय खटहा, तृणाचा अर्थ इथे अर्थ आलाय खटहा. आणि जेव्हा आपण भाषांतरामध्ये बघतो तर त्याचा अर्थ आहे गवत. तृण खटहा. अविलासृतम विलासनीय म्हणजे काय, हवं असं आहे, तर पण इथे काय अविलासृतम. घन म्हणजे सांद्र असं आहे, अस्वच्छ आहे, गुरुगुणाचं आहे. ठीक आहे. फेनिलम फेनयुक्त म्हणजे फेसाळ आहे. फेनिलम जंतुमत तप्तम ज्याच्यामध्ये जंतू आहेत, कीटयुक्त आहे. तप्तम एकदम उष्ण. अतिशैत्य जर का अतिशैत्य असेल, आपल्याला माहिती आहे जर का अतिशैत्य जर का असेल तर जाड्य म्हणजे गुरुगुण पण तेवढा जास्त असतो, ते जाडं पण तसंच असतं. अतिशैत्य. अनआर्तवम आर्तवम म्हणजे काय, ऋतू. तर जे योग्य ऋतूत नाही आहे, आत्ताची काय स्थिती आहे तीच तर आहे. अनआर्तवम म्हणजे योग्य ऋतूत नाही आहे, अकाल आहे. ठीक आहे. फेनिलम जंतुमत तप्तन दंतग्राही अतिशैत्यतः. जेव्हा आपण एकदम थंड पाणी पितो काय होणार आहे, दंतग्राही होणार आहे बरोबर, असं आंबल्यासारखे वाटतात, त्रास होतो, सेन्सिटिव्ह होतात. दॅट्स द वर्ड, सेन्सिटिव्ह होतात. अनार्तवम च यद दिव्यम आर्तवम प्रथमम च यत. आता कोणते कोणते वर्ज्य आहेत ते सांगितलेत ना. तर आता वर्षा ऋतूमध्ये ठीक आहे, अनार्तवम म्हणजे वर्षा ऋतू सोडून इतर ऋतूमध्ये जर का पाऊस पडला तर ते पाणी वर्ज्य आहे. पण आता काय आहे की योग्य ऋतूत पाऊस पडला आहे म्हणजे वर्षा ऋतूमध्ये, पण वर्षा ऋतूतला सुद्धा पहिला पाऊस आहे, तर तो ते पाणी पिणे टाळावे. का. लूतादी तंतू विणमूत्र विषसंश्लेष दूषितम. लूता म्हणजे काय, क्षुद्र जंतवाहा विशेषाहा म्हणजे हे जे क्षुद्र जंतू जे आहेत, कीटक जे आहेत ते झाडाला लटकलेले असतात. आपल्याला माहिती आहे ते कोळी माहिती आहे ना तुम्हाला, काय म्हणतो आपण त्याला, स्पायडर सारखे छोटे छोटे असतात. स्पायडर जरा मोठे असतात आणि कोळी जरा छोटे असतात, तर ते तसे प्रकारचे किंवा स्पायडर पण म्हणू शकतो, असे कीटक जे आहेत ते झाडांना लटकलेले असतात. तर जेव्हा पहिला पाऊस पडतो तर पहिला पाऊस
हे त्या सगळ्या कीटकांना घेऊन पाणी खाली येतं, बरोबर. तर क्षुद्रजंतवाः विशेषाः, मग क्षुद्रजंतवांचा अजून काय काय येईल, विणमूत्र, ठीक आहे, लुतादी तंतू जाळी त्यांची, लुतादी तंतू विणमूत्र विषसंश्लेष दूषितम, आणि अशामुळं ते जल दूषित होतं, म्हणून नाही प्यायचं. सोपं आहे, ठीक आहे. आता जर का आपण ह्याचा प्रॅक्टिकली विचार केला तर कसं आहे की त्यांना ऑलरेडी माहिती होतं की बाबा आपल्याकडे पुढे जाऊन असं काहीतरी फ्रीज नावाची गोष्ट येणार आहे. आपल्याकडे सगळ्या गोष्टी कशा आहेत, सूर्य न बघितलेले, वारा न बघितलेले, बिस्लरी सूर्य न बघितलेला, बरोबर. वारा सुद्धा नाही, सील्ड बॉटल असते की नाही, रसगुल्ला सील्ड असतं, आहे का पूर्ण ना, सूर्यदृष्ट काय म्हणतो आपण त्याला, सूर्यदृष्ट आहे ना, वारादृष्ट आहे, त्यांनी काहीच बघितलं नाही. मग हे सगळं त्याज्य आहे. इवन खाण्याच्या वस्तूसुद्धा जसं की कुरकुरे, चिप्स सगळं सील्ड आहे, त्यांनी कुठं ऊन वारा बघितलाय आहे की नाही. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हां, आता इथून मोस्टली असा बोरवाला पार्ट सुरू होतो, पण ठीक आहे, मला वाटतं की इंटरेस्टिंग होणार आहे इथून सुद्धा. पश्चिमोद्दिगाः शीघ्रवः यश्चामलोदकाः पथ्याः समासात्ता नद्यो विपरीतास्त्वतो अन्यथा. आता एक अन्वय नावाची गोष्ट असते, माहिती आहे ना. तर अन्वय म्हणजे काय, श्लोकाचा योग्य अर्थ म्हणजे क्रम असतो कुठून सुरू करायचा. तर इथे संक्षेप्तः म्हणजे खालच्या लाईनपासून खरं तर अर्थ आपण बघणार आहोत. संक्षेप्तः म्हणजे समासात्ता म्हणजे काय, संक्षेप्तः आपण बघणार आहे. पथ्याः म्हणजे हिताः, काय हितकर आहे, कोणत्या नद्यांचे पाणी हितकर आहे हे बघणार आहे. पश्चिमोद्दिगाः समुद्र गच्छन्तीति पश्चिमोद्दिगाः. पश्चिम म्हणजे काय, काय आठवा, दिशा आठवा. पूर्व पश्चिम म्हणजे काय, वेस्ट. तर वेस्ट साईड, वेस्ट फ्लोईंग जे रिव्हर्स आहेत म्हणजे अरेबियन सी, थांबा मी फोटो दाखवते. हां, तर अरेबियन सीकडे जाणारे जे आपण रिव्हर्स आहेत तर त्या पथ्यकर सांगितल्यात. पश्चिमोद्दिगाः पश्चिम दिशेला जाणाऱ्या. शीघ्रवः वेगवत्याः, जेव्हा पण शीघ्रवः अशा नद्या असतात, आपल्याला माहिती आहे जो थांबला तो संपला, बरोबर. शीघ्रवः ज्या नद्यांचं पाणी नेहमी म्हणजे ज्या नेहमी वाहत्या नद्या आहेत, जोरात वाहत आहेत, तर त्यातले जे इम्प्युरिटीज आहेत त्या खाली सेटल होतात आणि त्याच्यामुळे तिथे जीवजंतू, जिथे पण पाणी थांबलेलं असतं, आपण वर्षा ऋतूमध्ये बघतो जिथे पण पाणी थांबलेलं असतं तिथे लगेच कीटक वगैरे बनायला सुरुवात होतात, बरोबर. डेंग्यू वगैरे आपण बघतो, आजार होतात. पण मग इथे काय आहे की जेव्हा पाणी नेहमी फ्लोईंग असतं, वेगवत असतं, तेव्हा असे जंतू वगैरे बनत नाही, ठीक आहे. म्हणून इथे सांगितलं आहे वेगवः शीघ्रवः यश्चामलोदकाः. अमलोदकाः, अमल उदक म्हणजे निर्मल सलिलाः, निर्मळ असं पाणी, अमलिन असं पाणी असतं ते. पथ्याः समासात्ता नद्यो विपरीतास्त्वतो अन्यथा. ह्या सगळ्या पथ्यकर आहे, ठीक आहे. संक्षिप्ताने पश्चिम दिशेला जाणाऱ्या शीघ्रवः अशा अमलिन अशा नद्या पथ्यकर आहेत, पण ह्याच्या विपरीत गुणाच्या ज्या आहेत त्या पथ्यकर नाही आहेत. सोपं, पुढे, ठीक आहे. आता बघूया आपण. उपलास्फालनाक्षेप विच्छेदैः खेदितोदकाः हिमवन्मलयोद्भूताः पथ्यास्ता एव च स्थिरा कृमिश्लीपदहृत्कण्ठ शिरोरोगान् प्रकुर्वते. उपलास्फालन, उपलाहा म्हणजे काय, पाषाण, दगड.
दगडांवरती आपटलेल्या अशा. स्फालन अभिघाताद उच्छलनम, अभिघातात म्हणजे आपटलेल्या अशा. उपला स्फालन. आक्षेप क्षोभा, हा म्हणजे जोर जोरात वाहणाऱ्या. ठीक आहे, ज्यांच्या धारा अशा जोर जोरात वाहत आहेत. खेदितम क्षोभम उदकम, सेम. उपला स्फालन आक्षेप विच्छेदैही खेदितोदका. हा, ह्या कोणत्या नद्या आहेत ज्या अशा दगडांवर आपटत आहेत, क्षोभयुक्त आहेत. या अशा आपटणाऱ्या ज्या नद्यांचं जे पाणी आहे ते सगळ्यात पथ्यकर सांगितलंय. मग ह्या कुठल्या नद्या आहेत तर हिम वन मलयोद्भूता, हा म्हणजे ज्या हिमालयातून आणि मलय पर्वतामधून उद्भवतात, म्हणजे ज्यांचं ओरिजिन आहे. आता हिमालयन रेंजेस कुठून आहेत ह्या सगळ्या, एक मिनटं आपण पेन्सिल घेऊया. ह्या सगळ्या, ही पूर्ण जी रेंज आहे ती पूर्ण हिमालयन रेंजेस आहेत. ठीक आहे, तर आता इथून कोणत्या कोणत्या नद्या ओरिजिनेट होतात तर इंडस आहे, गंगा आहे, ब्रह्मपुत्र आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या नॉर्थ वेस्ट टू साऊथ ईस्ट फ्लो करतात, साऊथ ईस्टला जातात. ठीक आहे, म्हणजे आपण जरा इथे बघूया. साऊथ ईस्टला इकडे जातात. पण आपल्याला काय सांगितलंय की पश्चिमोद्दिगाहा म्हणजे जे वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स ज्या आहेत तर त्या पथ्यकर सांगितल्यात. मग इकडं आता त्यांनी असं कसं सांगितलं बाबा की ह्या ज्या हिमालय पर्वतावरून ज्या निघतात त्या पथ्यकर आहे, कारण त्यांचं जे पाणी दगडांवरून आपटून त्यांचा जो फ्लो आहे ना त्यामुळे त्या पथ्यकर झाल्यात. ठीक आहे, मग आता कोणत्या कोणत्या बघितल्या आपण. गंगा रिव्हर जी गंगोत्री यमुना गंगोत्री ग्लेशियरपासून ओरिजिनेट होती. कुठे आहे गंगोत्री ग्लेशियर? UK, उत्तराखंड. आणि कुठे जातात ते वेस्ट बेंगाल, तिकडे बे ऑफ बेंगालमध्ये जाऊन त्यांचं सगळं ते ड्रेन होत आहे. पुढे बघितलं तर इंडस रिव्हर, ही इंडस रिव्हर इकडे, ही अशी पाकिस्तानला वगैरे तिकडे जाते. हां, आता आपण बघणार आहोत ब्रह्मपुत्रा रिव्हर. ह्या 3 बघितल्या. ब्रह्मपुत्रा रिव्हर ही चायनामध्ये इकडे, एक मिनटं थांबा, हां इकडे ओरिजिन होते. ठीक आहे, काय केमांगडंग ग्लेशियर, चुकलं आहे माझं प्रोनाऊन्सिएशन, पण हां चायनामध्ये ओरिजिनेट होते. आणि ती अशी ईस्टला साऊथ, मग नंतर साऊथ वेस्ट असं तिचा फ्लो आहे. ती हे जे अरुणाचल प्रदेश आहे तिथून एंटर करते इंडियामध्ये आणि पुढे जाऊन बे ऑफ बेंगॉलमध्येच ड्रेन होते. ठीक आहे, आता तिथे काय काय दिलं आहे, हिमालय पर्वत आणि काय दिलं आहे, मलय पर्वत दिलं आहे. हां, तर मग मलय पर्वत काय आहे? मलय पर्वत म्हणजे हे जे वेस्टर्न घाट्स आहेत, वेस्टर्न घाट्स किंवा सदर्न मोस्ट पार्ट ऑफ वेस्टर्न घाट्स म्हणू शकतो आपण. वेस्टर्न घाट्सच्या सगळ्यात खालचा पार्ट म्हणजे केरला, आत्ता जिथे केरला आहे तर तिथला जो पार्ट आहे तिकडे मलयगिरी पर्वतसुद्धा कधी कधी मलय पर्वतला आपण म्हणजे रेफर करतात, जो की आंध्र प्रदेशमध्ये आहे. पण मोस्टली वेस्टर्न घाटचं सदर्न मोस्ट पार्टसुद्धा आपण कन्सिडर करू शकतो. आता पुढे जाऊया. हिममलय समजलं. पथ्यास्ता एवच स्थिरा. हा, आता जर का स्थिर असतील तर त्या कशा झाल्या, अपथ्यकर झाल्या. मग आता त्या अपथ्यकर काय करणार आहेत पुढे, कोणते व्याधी निर्माण करणार आहेत? कृमी, श्लीपद, हृदकंठ, शिररोगाण म्हणजे कृमी निर्माण करणाऱ्या, श्लीपद हत्तीपाय रोग निर्माण करणाऱ्या, हृदयरोग, कंठरोग, शिरोरोग हे सगळ्यांना उत्पन्न करणाऱ्या अशा त्या जर का त्या स्थिर झाल्या उद्या तर हे सगळे रोग ते निर्माण करतील. ठीक आहे, आता आपण पुढचा श्लोक बघूया. इथे काही तेच लिहिले आहे की रिव्हर्स ओरिजिनेटिंग फ्रॉम हिमालयास, कोणते इंडस, गंगा आणि ब्रह्मपुत्र बघितलं आपण. मलय पर्वत काय आहे, सदर्न मोस्ट पार्ट ऑफ वेस्टर्न घाट.
तिथे आपण मांडवी रिवर बघतो जे की वेस्ट फ्लोईंग आहे. ठीक आहे. स्थिराहा, पुढे बघितलं स्थिर जर का झाले तर कोणते कोणते रोग होणार आहेत? कृमी, श्लीपद, हृदयरोग, कंठरोग, शिरोरोग. ठीक आहे. पुढचा श्लोक. इथे चुकलंय जरा, प्राच आहे तो, त नाही आहे इथे. प्राच्यावंत्य परांतोथा दुर्नामानी महेंद्रजाहा उदर श्लीपदात आतंकान सय्यविंध्योद्भवाः पुनः कुष्ठ पांडु शिरोरोगान दोषघ्नः परियात्रजाः बल पौरुष कारुण्यः सागरांभस्त्रिदोषकृत. तर काय की प्राच्य म्हणजे पूर्व दिशा. पूर्व दिशा म्हणजे ईस्ट, सूर्य पूर्वेकडे उगवतो. तर ईस्ट फ्लोईंग जे काही ज्या रिव्हर्स आहेत, एक्सेप्ट फॉर आपण ज्या बघितल्या, गंगा, ब्रह्मपुत्र, कारण तिकडे उपलास फालन आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त ज्या नद्या, तर त्याच्याबद्दल हा श्लोक आहे. प्राची म्हणजे पूर्व दिशेला वाहणाऱ्या नद्या, अवंती, मालवा प्लॅट्यू म्हणजे आज जो मध्य प्रदेशवाला जो रिजन आहे त्याच्यामध्ये पण जो उज्जैनवाला जो पार्ट आहे तर त्याबद्दल इथे चाललं आहे. जसं की आपण इथे बघूया. तर हा जो पार्ट आहे तर त्याचं चाललं इथे उज्जैनवाला, मध्य प्रदेशवाला एरिया आहे तो, हा वाला पूर्ण. ठीक आहे. आता पुढे अवंती, मालवा, हा अपरांता म्हणजे कोकणवाला एरिया. तर प्राची, अवंती आणि अपरांता इथल्या ज्या नद्या आहेत, ह्या ज्या नद्या आहेत त्या दुर्नाम कोणता आजार आहे, कोणता व्याधी आहे? अर्श निर्माण करणारे आहेत. महेंद्रजाहा उदर श्लीपद आतंकान. महेंद्र पर्वत कुठं आहे? हा होमवर्क आहे. महेंद्र पर्वत कुठं आहे हे तुम्ही फाइंड आउट करायचं आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायचं. उदर श्लीपद आतंकान, उदरव्याधी, हत्तीपाय रोग हे सगळे होतात. आपण आधी कुठे बघितला होता हत्तीपाय रोग, ते पण एकदा जाऊन पुन्हा बघायचं आहे. पुढे म्हणजे सह्याद्री रेंजेस ज्या आहेत, विंध्या रेंजेस ज्या आहेत, तर तिथून ज्या निघणाऱ्या ज्या नदी आहेत त्या काय कोणते रोग उत्पन्न करणार आहेत, कोणते व्याधी? कुष्ठ, पांडू, शिरोरोगान. कुष्ठ, पांडू, शिरोरोगान. आता आपण सह्याद्री आणि विंध्या रेंज बघूया. ही जी पूर्ण रेंज आहे, ही जी आहे ती पूर्ण जी गुजरातपासून सुरू होते ती सगळी आपली वेस्टर्न घाट्स आहेत, सह्याद्री रेंजेस आहेत. आणि विंध्या रेंजेस कोणती आहे? हा जो रिजन आहे जो मध्य प्रदेशमधून सुद्धा जातो तर त्या आहेत विंध्या रेंजेस. तर तिथून ज्या रिव्हर्स फ्लो करतात तर त्या काय करणार आहेत, कोणते रोग निर्माण करणार आहेत? कुष्ठ, पांडू, शिरोरोग. पुढे परियात्रजाहा पथ्यकर आहेत कारण त्या त्रिदोषघ्न आहेत. बल पौरुष कारुण्याहा बल देणारे आहेत. पौरुष म्हणजे काय? वृक्षता, जास्त वृक्षतेची एक नेक्स्टवाली स्टेप असते. पौरुष कारुण्याहा त्रिदोषघ्न. आता परियात्रजाहा म्हणजे नेमकं कुठे? तर ह्या आपण बघणार आहे जो झांसीवाला जो एरिया आहे ना उत्तर प्रदेशमधला, तर तिथे आपण कन्सिडर करू शकतो परियात्रजाहा. तर तिथल्या ज्या रिव्हर्स आहेत त्या पथ्यकर आहेत, त्रिदोषघ्न आहेत, बल आणि पौरुष निर्माण करणारे आहेत. नंतर पुढे बल पौरुष कारुण्यः. पुढे सागरांभ त्रिदोषकृत. सागर अंभ म्हणजे काय? समुद्र, उदक त्रिदोषकृत आहे. समुद्राचं पाणी त्रिदोषकर आहे. पुढे विद्यात कूप तडागादीन जांगलानुप शैलतः. तर जे कूप आणि तडाग, कूप म्हणजे काय? विहीर, तडाग म्हणजे काय? तळे. तर
आदी ज्या पण गोष्टी आहेत, म्हणजे जे औदबीज म्हणजे आदीमध्ये औदबीजसुद्धा येतं, जे जमिनीतलं जे पाणी आहे, तर त्या पाण्याचे जे गुणधर्म आहेत तर ते तिथल्या भूमीवरती डिपेंड करतात. मग ती जांगल भूमी आहे की अणुप देशातली भूमी आहे, त्यावरती त्याचे गुणधर्म डिपेंड करतात. आता हे जे इन डिटेल जे की कुपातलं पाणी कसं असतं, तडागातलं कसं असतं, हे सुश्रुताचार्यांनी सांगितले, जे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंगवाला की पाणी कधी प्यायचं, कसं प्यायचं, कोणी प्यायचं, कोणी नाही प्यायचं, केव्हा प्यायचं, हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. फॉर दॅट स्टे ट्यून. उद्या नेक्स्ट व्हिडिओ येईल.